किल्ला मस्त बांधलाय, एवढं सोपं नाही कुणी बी बांधायचं। ते दक्षिण आफ्रिकन आला म्हणजे ते बावळट नव्हता, ते चांगलाच होता। सर किले के अंदर मीठा पानी आया कैसे? जंजीरा किला ये कौन से राजा ने बनाया हुआ? किला बनाने के लिए समंदर के बीच में यहाँ पे पहले क्या था? किला बनाने के लिए जो इतना सारा पत्थर का इस्तेमाल किया हुआ, ये लाए कैसे, कहाँ से लेके आ गए ना? पानी के अंदर इन लोग ने इतना बड़ा किला बनाया कैसे? ये सब जानकारी, सब मालूमात। हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग आज घेऊन चाललोय तुम्हाला। एक जंजिरा किल्ला आहे जो आपला समुद्रामध्ये आहे, तो दाखवायला। आज सकाळचे 7-7:30 झालेत आणि आपल्याला जवळजवळ पोहोचायला 4 तास लागतील। तर ही जर्नी खूप छान होणार आहे, तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चला तर आपण जर्नी चालू करूया। आपण इथं बघू शकता, आमची जेव्हा सकाळी सुरुवात होत आहे जाण्याची इथून, तेव्हा आम्हाला सकाळी 2 प्राणी कुत्रे मिळालेले आहेत। तरी त्यांना आम्ही सकाळी छोटे फ्रेंड्स आहेत सगळ्यांचे, तरी त्यांना खाऊ टाकून आता आपण निघत आहोत इथून। सकाळी 7:47 वेळ आहे आणि हा तुम्ही पाठीमागे व्ह्यू तर पाहू शकता। सकाळी वातावरण जे आहे ते अतिशय खूप असे सकाळी मस्त आहे, एकदम थंडगार हवा आहे आणि सकाळचं वातावरण खूप मस्त आहे। नमस्कार मित्रांनो, मी अमोल सुपुगडे। आज आपण महाराष्ट्रामधील पश्चिम किनाऱ्यावर गेले 50 वर्षापासून अरबी समुद्राच्या लाटा झेलत असलेला अजय्य अशा जंजिरा किल्ल्याला भेट देणार आहोत। किल्ल्यावर आपणास 45 मिनिटांचा वेळ भेटतो। जंजिरा किल्ला हा मुंबईपासून 140 किलोमीटर आणि पुण्यापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे। येथे येण्यासाठी आपण अलिबाग किंवा रोह्यावरून या रूटने जाऊ शकतो। कोकणातील हा परिसर नारळी बागेने नटलेला आहे। फायनली मित्रांनो, मुरुड जंजिरा किल्ला आता आपल्यापासून 13 किलोमीटर वरती आहे आणि ऑलमोस्ट आपण पोहोचत आलोय। काय जंजिरा किल्ल्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेला हा खोखरी मकबरा बनलेला आहे। खोखरी मकबरा परिसर सगळ्यात मोठा मकबरा हा जंजिरा किल्ल्याचे मुख्य सिद्धी सुरूर खानचा आहे। सुरूर खानने इसवी सन 1704 ते 1734 पर्यंत इथे शासन केले। पार्किंगच्या एरियात तुम्हाला अनेक प्रकारचे हॉटेल भेटते, इथे उत्तम प्रकारचा नाश्ता आणि जेवण भेटले जाते। पार्किंग भरलं ना, लोक निघायला लागले तरी घरी निघाले सकाळी येऊन। या ठिकाणी तुम्हाला पार्किंगचे 100 रुपये चार्ज केले जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर पर पर्सन बोटिंगचे 100 रुपये चार्ज केले जाते। या ठिकाणी बोटिंगसाठी वेगळी लाईन होती आणि आतमध्ये तिकीट काउंटरसाठी वेगळी लाईन होती। आमचा बराच वेळ गेला तिकीट काढण्यासाठी। एवढ्या वेळात का? जैसा आप लोग ने बॉम्बे में हाजी अली देखे ना, किले के अंदर एक दरगाह है। दरगाह का नाम क्या है? पंजतन पांचपीर। क्या नाम है? पंजतन पांचपीर। समंदर के बीच में आप लोग एक किला देखने के लिए आ गए। 2 किले कौन से है? फर्स्ट जंजिरा किला, सेकंड किला कहाँ पे? जो आप लोग ने मुरुड बीच से किला देखेंगे पानी के अंदर ही है। छत्रपति संभाजी महाराज का किला है पद्मदूत, 16 एकड़ में
300 साल पुराना किला है वो। और जिस समंदर से आप लोग किले के अंदर एंट्री कर रहे हैं ना, समंदर का पानी कैसे आप लोग को बताया कि खारा होता है ना। अभी जितने भी अपने नाव में आती है ना, जब आप लोग किले के अंदर जाएंगे, अंदर जाने के बाद देख लो, एक नहीं 2 मीठे पानी के तालाब है। और इतने बड़े तालाब है कि जो बोट में आप लोग बैठ के अंदर जाने के लिए वेट कर रहे हैं ना, मैं एक बोट की बात नहीं कर रहा, इसमें के 3 से 4 बोट उठा के आप लोग एक तालाब के अंदर डालेंगे, खुद आप लोग बैठ के राउंड मार सकते। इतने बड़े तालाब है, इसकी गहराई है 40 फीट। दूसरे तालाब की गहराई कितनी है? 60 फीट। सर किले के अंदर मीठा पानी आया कैसे? जंजिरा किला ये कौन से राजा ने बनाया हुआ? किला बनाने के लिए समंदर के बीच में यहाँ पे पहले क्या था? किला बनाने के लिए जो इतना सारा पत्थर का इस्तेमाल किया हुआ, ये लाए कैसे, कहाँ से लेके आ गए ना? पानी के अंदर इन लोग ने इतना बड़ा किला बनाया कैसे? ये सब जानकारी, सब मालूमात आप लोगों को कैसे पता चलती है? सर गाइड के जरिए ना। किले के अंदर कोई गाइड नहीं है, किले के अंदर गाइड बंद है। जो अंदर की इन्फॉर्मेशन है, अंदर की जानकारी है, मैं आप लोग को बोर्ड के अंदर बता रहा हूँ। जो आप लोग ने टिकट निकाल के आ गए, ये पैसा ये हम लोग का नहीं है सर, कंपनी है, महीना पड़ता है। एक आदमी को 8,000 रुपये वहाँ से पेमेंट होता है। एक नाव पे जो हम लोग के 5-6 लोग काम करते हैं, हम लोग भी आप लोग की आशा पे और गाइड की आशा पे काम करते हैं। जब अंदर साइड में गाइड चालू रहता है, एक ग्रुप एक फैमिली से 1000 रुपये का चार्ज करते हैं, लेकिन यहाँ पे किसी ग्रुप किसी फैमिली को 1000 रुपये का चार्ज नहीं होगा। जिसका बड़ा ग्रुप है, बड़ा फैमिली है, जिसके 6 लोग है, 7 लोग है, उनको 300 देना है। जिसके 4 लोग है, 3 लोग है, उनको 200 देना है। देखो यहाँ पे जो पानी के अंदर जो आप लोग को किला दिख रहा है ना, ये कौन से राजा का किला आप लोग को बताया? सिद्धि गौहर। तो अपने भारत के अंदर सिद्धि नाम के 1 नहीं 2 राजा थे कि नहीं? छत्रपति शिवाजी महाराज के टाइम पे एक सिद्धि था कि नहीं? 1662 में था ना, जो पनालगढ़ के अंदर एक बेड़ा डाला था ना। जंजिरा किला और राजा ने नहीं बनाया। छत्रपति शिवाजी महाराज के 500 साल पहले समंदर के बीच में इतना बड़ा किला बनाया हुआ है 22 एकड़ का। ये राजा कहाँ से आता आप लोग को बताया? साउथ अफ्रीका से। किले का बांधकाम समंदर के बीच में पानी के अंदर 1118 में चालू किया, 1118, और 1140 में ये पूरा बना के कंप्लीट हो गया। मतलब बनाने के लिए यहाँ पे इन लोग को कितने साल लग गए? 22 साल। अभी आप लोग क्या नाम सुन के आ गए? कहाँ जाना है? मुरुड जंजिरा जाना है ना। तो मुरुड एक तालुका है। किले का रियल नाम क्या है? जंजिरा नहीं है, जल जिरा। जल का मतलब क्या होता है? पानी। जिरा मतलब एक बेट होता है ना। इसको हमने तुमने रिपीट करके शॉर्ट फॉर्म में नया नाम क्या दिया हुआ है? जंजिरा दिया हुआ है ना। तो जंजिरे का कोई और कोई मीनिंग नहीं है। जब किले के अंदर आप लोग एंट्री करेंगे, अंदर जाने के बाद देख लो, अपने भारत के अंदर 3 नंबर पे तोप आती है कैनन। पहला तोप कहाँ पे आप लोग को बताया? मुलुक मैदान है। दूसरा तोप है दौलताबाद, मेंढा तोप, देखे ना। 3 नंबर पे है किले के अंदर। वो तोप का नाम क्या है? कलाल बांगड़ी। एक तोप का वेट वजन कितना है? 22 टन, 22,000 किलो का तोप होता है। अभी आप लोग क्या सोचेंगे? एक समंदर के बीच में राजा ने इतना बड़ा किला बनाया ना, लेकिन समंदर के बीच में से 22,000 किलो का तोप इन लोग ने 90 फीट हाइट तक ले जाए कैसे? 90 फीट हाइट तक। अपने को हेवी चीज उठाने के लिए क्या करते हैं? मशीन का इस्तेमाल करते हैं। 1000 साल पहले कोई ये टेक्निक वगैरह नहीं थी। जैसा आप लोग लेडीज लोग अपने रिंग्स पहनते हैं ना, बंगड़ी, मतलब एक एक रिंग लाके ना तोप को किले के अंदर ही ज्वाइन किया हुआ है। अपन ज्वाइन के लिए क्या करते हैं? गैस वेल्डिंग, इलेक्ट्रिक वेल्डिंग करते हैं ना, उसको वेल्ड नहीं किया हुआ है। सीखा होता है ना, लेग ग्रेफाइट बनते के ना, गरम करके तोप को उससे ज्वाइन किया हुआ है। और तोप की खासियत क्या है? 5 से 10 मिनट आप लोग धूप में खड़े रहेंगे, सर गर्म होता है, बदन हीट होता है ना। जब आप लोग अंदर जाएंगे ना, याद के तोप पे हाथ लगा के देख लो, 12 घंटा धूप के अंदर रहता है, लेकिन गर्म नहीं होता। 5 मीटर पंचधातु मंत्र ना अपन, उसका तोप है। सामने ये गाँव है 1 किलोमीटर। तोप का गोला कितना किलोमीटर तक जाता है? 6 से 7 किलोमीटर। अभी किला देखने के लिए आप लोग ने क्या किया? 1 किलोमीटर गांव से टिकट निकाले, बोट के अंदर बैठ के पानी के ऊपर से यहाँ तक आ गए ना। 1947 तक राजा का हुकूमत था। किले के अंदर 3000 लोग रहने के, 2 समाज, हिंदू और मुस्लिम, 4 मस्जिद, एक गणपति का मंदिर था। पूजा पाठ नमाज वगैरह किले के अंदर नहीं है, सब कुछ ये सामने वाले गाँव में होता है। गणपति का मूर्ति वगैरह कहाँ पे? गाँव के अंदर में। तो सर इन लोग का आना जाना कैसे था? बोट के अंदर नहीं था। मेरे ख्याल से आप लोग ने भुयारी मार देखेंगे, कहाँ पे? पुणे के अंदर है, शनिवार वाला है ना, वो पहाड़ी को कटिंग किया हुआ है ना। लेकिन किले के अंदर से समंदर के 60 फीट नीचे से लोग ने अंडरग्राउंड टनल निकाला। इसको मराठी में अपन क्या बोलते? भुयारी मार। कहाँ पे निकलता है? देखो ये नारियल के झाड़ के नीचे कमान टाइप में गेट दिख रहा है, ब्लैक पत्थर में बड़ी से आप लोग को कमान दिख रही है। 1 किलोमीटर गाँव के अंदर में वहां पे निकलता है किले के अंदर से। 72 में टनल को गवर्नमेंट ने बंद किया हुआ। क्यों बंद किया हुआ है? जब आप लोग अंदर जाएंगे ना किले के अंदर, तो वहां पे जाने के बाद देख लो कोई रहता नहीं है। और जितना बड़ा किला समंदर के बीच में क्या हो गया? टूरिस्ट पॉइंट हो गया, लोग आने लगे ना। सेंट्रल गवर्नमेंट के अंडर में चला गया ना, तो गवर्नमेंट ने इसको बंद किया हुआ। छत्रपति शिवाजी महाराज की ख्वाहिश क्या थी? ये किला हमें जीतना है ना। छत्रपति शिवाजी महाराज के हाथ में कौन से किले? पहाड़ी इलाके के किले, 362 किले है ना।
एक ही किला नहीं है, जंजीरा किला जो उनका अधूरा सब। छत्रपति संभाजी महाराज जब ये किला जीतने के लिए पानी के अंदर, यहाँ का 8 किलोमीटर दूर के अंदर में किला बांधे थे पद्मदुर्ग 16 एकड़ में, और रायगढ़ किले पे औरंगजेब ने अटैक कर दिया ना। छत्रपति संभाजी महाराज को कहाँ पे जाना पड़ा? रायगढ़ किले को बचाने के लिए। रायगढ़ किला में इन लोग की क्या है, राजधानी है ना। देख लो ये किला नहीं जीते, इसकी सेम कॉपी इन लोग ने 40 एकड़ में कौन सा किला बनाया हुआ है। मैंने कहा से किला आप लोग ने देखे होंगे, नाम भी सुनाऊंगा, सिंधुदुर्ग किला मालवन, देखे ना 40 एकड़ है। और जंजीरा किला अचीन के रहने का कारण क्या है, ये किले को कोई जीता क्यों नहीं? देखो अभी आप लोग इतना पास आ गए ना किले के, अभी तक आप लोग ने किले का गेट देखे कहाँ पे? समझ में आ गया आप लोग को गेट कहाँ पे? क्योंकि जब तक अपना ये बोट गेट के 40 फीट करीब नहीं जाएगा, वहां तक आप लोग को गेट नहीं दिखेगा। और किला जीतने के लिए दुश्मन पहले कहीं पे भी अटैक नहीं करेगा, डायरेक्टली मेन गेट पे अटैक करेगा ना। और जितने पास में आप लोग आ गए तो माने क्या था, पास में कोई दुश्मन नहीं आते थे। क्यों? जब आप लोग किले के अंदर एंट्री करेंगे तो अंदर जाने के बाद देख लो हर जगह के अंदर क्या है, तोप है। समंदर के बीच में जंजीरा किला है ना, ये 3 फ्लोर में बना हुआ। फर्स्ट फ्लोर पर क्या है, तोप है। सेकेंड फ्लोर के अंदर छोटी आप लोग को बॉक्स बनाई हुई विंडो दिख रही है, देख लो सब जगह। टहनी ब्रिज बनता ना अपन, मतलब कोई दुश्मन किले पे अटैक करने के लिए आया हुआ है तो वहां से लोग क्या करने के, ध्यान रखने के, टहनी ब्रिज। मैं आपको बताया किले के अंदर 2 मीठे पानी के तालाब है। अभी आप लोग क्या सोचेंगे, अंदर जो मीठा पानी है बरसात का पानी। सो मित्रांनो, आम्हाला जवळजवळ 2 तास लागले नुसतं तिकीट काउंटर पासून बोटीन गडावरती येण्यासाठी। आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती आणि तुम्ही बघितलंच किती रश वगैरे होते, त्यामुळे 2 तास गेले। फर्स्ट याच्या आधी पण भरपूर वेळा आलो पण एवढी गर्दी नव्हती। आज जरा जास्तच आहे। चला गडाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला। सगळीकडनं गडाची थोडी दुर्मिळ अवस्था झाली, पण ठीक आहे। अजूनही एवढ्या वर्षापासूनचे जे दगड आणि मस्जिद, इथे 3 मस्जिद आहेत आणि एक गणपती मंदिर आहे। आता ते आज तुम्हाला एक्सप्लोर करतो। हे आहे गोडा पाण्याचे तळे। हा, मासे पण आहेत तिथे। भरपूर इकडे सहलीचे विद्यार्थी आणि पर्यटक वगैरे आलेले आहेत। आता या ठिकाणी थोडंसं भुयारी मार्ग आहे तिकडे आतमध्ये, आणि इकडून डायरेक्ट तुला वाटत होती इकडे बघू शकता डायरेक्ट समुद्र आहे। ती विंडो आहे। आणि इथून आपण ह्या साईडनं आलोय कारण की इकडे जरा जास्त पब्लिक नाही, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल। तिकडे जरा जास्त समोर जास्त पब्लिक आहेत। इकडे अंडरग्राउंड बोधगा आहे, जे जुन्या काळात आपले शस्त्र वगैरे ठेवण्यासाठी अशा गुफांचा वापर केला जात होता। आतमध्ये थोडंसं, एक मिनिट, नाही इथे पण अंडरग्राउंड बोधगाच आहे। पाणी नाही, कचरा आहे वगैरे, कचरा वगैरे बॉटल वगैरे आहेत। आणि इकडे भिंत आहे पडले। इकडे बघू शकता, म्हणजे एवढ्या वर्षापासून बांधकाम अजून पण व्यवस्थित आहे। आणि मेन विशेष गोष्ट म्हणजे इथे एवढा गारवा आहे, हवा सुटले समुद्राची, पण थोडं पण ऊन लागत नाही। मित्रांनो, समोर बघू शकता इथे ही मस्जिद आहे। थोड्या वेळानं आपण त्या मस्जिद मध्ये पण जाऊन बघूया काय अवस्था आहे आता।
पाया पाया हाईट खूप आहे. पाणी थोडंसं समुद्राचं कमी झालंय. नंबर दिलेत 43, 44. आहे की नाही? हा जेव्हा गड तेव्हा सगळी घर असलं हा म्हणजे एक एक रूम आणि एक एक चालू हॉल वगैरे आहे. बैठक अवस्था. प्रॉपर रस्ता वगैरे असणार सगळा इथून. भुयारी गुफा वगैरे हे सगळं जुनं बांधकाम आहे. आता सगळी पडझड झाली असल्या कारणामुळे थोडं झाडं वगैरे उगवलेली आहेत या साईडला. हे जे आहे ना त्यामधून पहिले लक्ष ठेवायचे आणि यात बाण मारण्यासाठी त्या एवढ्या छिद्रांचा वापर केला जात असेल. आणि इथे या ठिकाणी तोफा वगैरे होत्या. जवळजवळ ह्या गडावरती 500 तोफा होत्या. इथं अजून एक आपल्याला तोफ भेटली. इथे तर भरपूर तोफा आहेत कारण सगळ्या दिशेकडून किल्ला प्रोटेक्ट करण्यासाठी केलेली तटबंदी आहे. प्रत्येक दिशेकडून किल्ल्याचं संरक्षण व्हावं याकरता प्रत्येक ठिकाणी तोफांची मॅनेजमेंट अतिशय उत्कृष्टपणे केलेली आहे. ती तुम्ही बघू शकता. बॅक साइड असू द्या, फ्रंट साइड असू द्या किंवा कोणतीही दिशा असू द्या, ज्या दिशेहून तो दिशा नाहीये की इतकं जुनं असेल, परंतु हे खूप जुनं बांधकाम आहे आणि आजही ते तितक्याच भक्कमपणे उभं आहे. हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आहे. तरी मोठ्या प्रमाणात आता या किल्ल्याची पडझड झालेली असून लोक आता इथे बघायला येत आहेत. इथे एक जुनी तोफ इथं आहे. तोफेचा एक छोटासा भाग आहे एक, त्यावर संरक्षणाखातर त्यावर नंबर सुद्धा टाकलेले आहेत की जेणेकरून त्याचा कोणताही दुष्परिणाम किंवा इथून ते कोणी घेऊन जाऊ नये याकरता हे नंबर्स वगैरे सरकारने टाकलेले आहेत यावर. हे तुम्ही बघू शकता. किल्ल्याला जे लागणारे जे दगड वगैरे आहेत ते सुद्धा अतिशय मजबूत आणि अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत. त्याच पद्धतीने यामध्ये जे सिमेंट वगैरे काही वापरलेलं नाहीये, तर यामध्ये शिस आणि इतर काही मिश्र धातू वापरून किल्ल्याची जी बांधकाम करण्यात आलेलं आहे बघायला मिळत आहेत. तरी आपण पुढे जाऊन सगळ्या गोष्टींचा सविस्तरपणे आढावा घेऊया. चला तर आपण पुढे जाऊया. इथं तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं प्रत्येक दिशेला त्यांनी किल्ल्याच्या प्रत्येक दिशेला एकेका ठिकाणी तोफेंचा हे आणलेलं आहे की जेणेकरून किल्ल्याची सगळीकडनं संरक्षण झालं पाहिजे. इकडे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं हे बांधकाम वगैरे केलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता काय कसं आहे. किल्ल्याच्या बॅक साईडला बघितलं तर पूर्णपणे समुद्र आणि समुद्रच दिसतोय. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त पाणी आणि पाणीच दिसतंय. दुसरं काही या साईडला दिसतच नाहीये. या साईडला तुम्ही बघू शकता. किल्ल्याचं लांबून आहे ना, किल्ल्याचा लांबून आपण बुरुज बघू शकता की कशा पद्धतीने हा बुरुज दिसतोय. आपण जवळ जाऊन देखील हा बुरुज बघणारच आहोत
परंतु लांबून देखील तो कशा प्रकारे दिसतो याचं दर्शन आपण सगळ्यांनी मिळून घेऊया आणि पुढे जाऊया. काय सेम आहे. इकडे पण बघू शकता सेम प्रत्येक दिशेला वेगळं वेगळं मॅनेजमेंट करून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणाहून 3 प्रकारचे इथे 3 तोफांचं हे ठेवलेलं आहे. 3 ते 4 प्रकारचे तोफांचे इथे ठेवलेले आहे. 5 आहेत, 1 2 3 4 5 6. प्रत्येक दिशेवरून संरक्षण. याचमुळे हा किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून देखील ओळखला जातो आणि शिवाजी महाराजांचं देखील स्वप्न आहे की हा किल्ला जिंकला पाहिजे होता. आपण इथं बघू शकता कशा प्रकारे इतक्या वर्षापूर्वीचं देखील बांधकाम असून या कोण्यांवर पाण्याचा मोठा प्रवाहाचा आदळआपट झाल्या कारणामुळे किल्ल्याची थोडी दुर्व्यवस्था झालेली आहे. परंतु आज देखील हे 800 वर्षापूर्वीचं बांधकाम असून देखील आज हे तितक्याच खंबीरपणे उभं आहे. हेच महत्त्व आहे आपल्या इतिहासाचं, जे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. आपल्या सगळ्या लोकांना इतिहास समजला पाहिजे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु आपल्या पूर्वजांनी याच गड किल्ल्यांसाठी स्वतःचं रक्त पणाला लावलेलं आहे. कितीतरी मोठा हा इतिहास आहे, तरी सर्वांनी इतिहास जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आता पुढे जाऊया आणि पुढची माहिती घेऊया. चला तर मग मित्रांनो आपण पुढे जाऊया. तर आपण पुढे जाऊया आणि वरून नजारा कसा दिसतोय ते आपण एक्सप्लोर करूया. इथून आहे तलावचा रोड. पाण्यात टाकलं असतं. नाही इकडे मजा येते. नाही तुम्हीच काढा. मोबाईल आहे ना. मग अशी गर्दीमुळे घेतलंच नाही बरं दरवाजा. थोडं जाड आहे बघा की.
मगाशी श्वास घ्यायला येत नव्हता इथे, आता पाणी पण नाही राहिलंय. हो आलेली बोट पहिल्या पायरीपर्यंत बोट होती ना. आणि ते म्हणलं जाताना सांगितलं येताना कीर्तन सांगतो. ही जी सहल आहे ही पुण्यावरून आलेत. 3 बसेस आलेत आणि खूप मुलांनी पण एन्जॉय केला. जवळजवळ 130 मुलं आलेले आहेत. चल होतो या आठवणीत राहिलं नक्की नक्की नक्की. एक नंबर आहे. सिद्धी जोहरने चांगलं काम केलंय, पण ते फक्त एकच खंत आहे माझ्या मनात आणि महाराजांच्या मनात की तो किल्ला आपल्या स्वराज्यात आला नाही. आणि तो न आलेली खंत तो किल्ला म्हणजे काही कामाच नाही आपल्यासाठी. संभाजी महाराजांनी बांधला, पण तो बी तिकडे रायगड आक्रमण झाल्यामुळं चुकीचं झालं सगळं आणि त्याच्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. पण किल्ला मस्त बांधलाय, एवढं सोपं नाही कुणी बी बांधायचं. ते दक्षिण आफ्रिकेला आला म्हणजे ते बावळट नव्हता, ते चांगलाच होता. पण काय असतं काही गोष्टी आपल्याला मान्य करावं लागतात. तो बी हुशारच होता म्हणायचं. सिद्धी जोहर बी काय येडा नव्हता. आणि फक्त किल्ला 22 एकरात बांधलाय, त्यात ते 2 विहिरी गोड पाण्याचे हे विशेष आहे. भुयारी मार्ग करणं मी सोपं नाही, ते चांगलंच केलंय त्यांनी. ठीक आहे, आपली एक ती खंत आहे ती राहिलीच आहे आणि ती राहणारच आहे. पण आता ते काय आपण सगळं स्वराज्य स्थापन केल्यामुळं महाराष्ट्रात ते आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे. त्यात काही विशेष नाही. तुमचं क्वेश्चन इथून पुढे आपले जे किल्ले आहेत एवढे चांगले इथून पुढे डेव्हलप झाले पाहिजेत काय? आता जसे नाही जे नालायकपणा करतात अधिवेशनात की बाबा 1000 कोटीचा निधी गडकोट किल्ल्या संरक्षणासाठी, तो कुठं जातो हे लक्षात आणलं पाहिजे. आज हा किल्ला बघितला, त्याची दुर्मिळ अवस्था आहे. प्रत्येक किल्ल्यात जर का अशी अवस्था झाली आणि जर का रायगडात जर का ही अवस्था झाली तर महाराष्ट्रात किंमत नाही राहणार कशालाच. महाराष्ट्रात जे हे आहेत ना हे नालायक सारे मुंबईत बसलेले. रायगड म्हणजे हे दैवत आहे, आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे कायम संवर्धन झालंच पाहिजे. सिंहगड तानाजी मालुसरेने बलिदान दिलं तर आपलं, तेव्हा ते सिंहगड आपल्याला आलता स्वराज्यात. म्हणजे हे बलिदान त्यांचं बावळटपण नाही. हा म्हणजे लग्न रायबाचं लग्न होतं तरी ते तिकडे गेले. आजच्या एखाद्या बापाला मला जाबर पोरात लग्न जाबर तिकडे किल्ला लढायला, ते मला जाळ होती तुपला तुझा. म्हणजे ही झालं काय ही निष्ठा. निष्ठेत तडजोड नाही पाहिजे. पण आता नालायक निघले, पैसा बया आणि हे सगळं दिसलं का सोडून जातात सगळे नालायक आहेत. सत्ता बस संपला विषय. खुर्चीसाठी बावळटपणा आहे सगळा बस. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो मित्रांनो, जेवायला आलोय आणि जेवायला कोकणामध्ये येऊन जर मच्छी नाही खाल्ली तर मग काय कोकणात येऊन उपयोग. अशी स्वादिष्ट मच्छी आहे, खूप मस्त. अतुल शेट कशी असते टेस्ट? मस्त, 1 नंबर मच्छी आहे. सगळ्यांनी कोकणात आल्यानंतर जरूर मच्छीचा आस्वाद घ्यावा.